तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने पान जे आहे पूर्ण वाळलेलं आहे। ह्या पद्धतीने शेंडा पोखरणारी खोडकीड झालेली आहे। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने 1 ते 3 महिन्याच्या ऊसामध्ये ह्या पद्धतीने आपल्याला शेंडा पोखरणारी अळी दिसेल। तर त्यानंतर फुटव्यात देखील ह्या पद्धतीने अळीचा प्रादुर्भाव असू शकतो। तर ह्या पद्धतीने हे नुकसान होऊ शकतं। मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। जे फुटवे आहेत त्याला ह्या पद्धतीने अळी पोखरलेली आहे, त्यानंतर ह्या पद्धतीने हे नुकसान झालेलं आहे। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने सेंटर मधली जी पानं असतात ती पूर्ण ह्या पद्धतीने वाळून जातात। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। आपल्या ऊसाला कोणती कीड लागलेली आहे हे पहिला तपासणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण कोणत्या पद्धतीने आम्ही किडीचे नियंत्रण करू शकतो हे आपण ठरवलं पाहिजे। तर पहिला आपण तपासणी केली पाहिजे की कोणती कीड आहे आणि ती कीड नियंत्रण करण्यासाठी कोणतं कीटकनाशक आपण वापरायला हवं हे खूप महत्त्वाचं आहे। तर ऊसामध्ये जर आपला ऊस 1 ते 3 महिन्याचा असेल तर पहिली कीड जी येते ती म्हणजे ऊसातील खोडकीड। त्याला आपण शेंडा पोखरणारी अळी म्हणतो। तर ती 1 ते 3 महिन्याचा ऊस असेल त्यावेळी त्या किडीचा अटॅक होतो। तर त्याच्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने मॅनेज करावं, तर त्या अळीच्या मॅनेजमेंटसाठी आपण कोराजिनची फवारणी घ्यावी। तर आपण कोराजिनची फवारणी घेतल्यानंतर आपण खूप छान पद्धतीने अर्ली शूट बोरर म्हणजे शेंडा पोखरणारी अळी जी आहे ती आरामात मी मॅनेजमेंट करू शकतो। तर ह्या पद्धतीने किडींचा मॅनेजमेंट करणं, कीड नियंत्रण करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे। तर ऊस शेतीमध्ये हा पहिला किडा आहे। तर सुरुवातीला हा किडा येतो, तर आपण ऊस शेतीमध्ये कीड नियंत्रण करणं हे खूप महत्त्वाचं आहे। ऊसाच्या वाढीसाठी आपण फवारणी करतो, अळवणी करतो, लागवड वापरतो, त्याच्यासोबतच ऊसामध्ये कीड नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण ह्या पद्धतीने शेंडा पोखरणारी अळीला ह्या पद्धतीने मॅनेज करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।